भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यामध्ये होत असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळे निरीक्षक पाठवलेले ते कर्नाटकातून आलेले सिद्धजी पाटील, पुणे शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे समन्वयक शंकर संगम, अशोकराव पाटील कांबळे, बाळासाहेब ज्ञानराव, प्रकाश भालेराव, अर्जुन जगताप, प्रदीप देशमुख, आपल्या महायुतीचे उमेदवार म्हणून ज्यांची आपण निवड केलेली आहे ते विद्यमान आमदार सुनील टिंगरेजी, माझ्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, आठवले, कवाडे असे अनेक जे काही पक्ष आहेत त्या सर्व पक्षांचे पदाधिकारी, सकल मातंग समाजाचे सर्व माझे सहकारी, सर्व वेगवेगळे सेल असतात ते सेलचे सर्व प्रमुख, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्त्यांनो, मायमाऊलींनो आणि पत्रकार मित्रांनो, सुरुवातीला आजचा दिवस छटपूजेचा दिवस आहे. आपण महाराष्ट्रातले लोक आहोत, परंतु उत्तर भारतीय लोक छटपूजेला त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. मी उत्तर भारतीयांना आजच्या छटपूजेच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आज तुम्हाला सगळ्यांना एकत्र महायुतीचा मेळावा घेण्यामागचं कारण म्हणजे निवडणूक फक्त आता 12 दिवसावर आलेली आहे. आज 12व्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे आणि आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब धुळे, नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. वेगवेगळे नेतेगण येत आहेत, मार्गदर्शन करतायत. मधले दिवाळीचे 3 दिवस सोडले तर आता दिवाळी संपलेली आहे आणि आता कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे. वडगाव शेरी हा एकेकाळचा ग्रामीण भाग, परंतु त्याला एक वेगळं आगळं महत्त्व आलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेलं आहे. IT च्या वेगवेगळ्या कंपन्या आलेल्या आहेत, इतर वेगवेगळ्या कंपन्या आलेल्या आहेत. विमानतळ जवळच आहे आणि त्याच्यामुळं ह्या मतदारसंघाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. इथं पाठीमागं सुनील टिंगरेंनी 5 वर्ष प्रतिनिधित्व केलं. त्याच्या आधी 5 वर्ष जगदीश मुळीकांनी ह्या भागाचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या आधी बापू पठारेंनी प्रतिनिधित्व केलं. अनेक जणांनी हा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आमदार म्हणून केलं, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, अशा वेगवेगळ्या पदांवर, तालुका पंचायत सदस्य केलेलं आहे. मी देखील तुमच्या भागाचा 91 साली खासदार होतो. त्यावेळेस हा सगळा भाग माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाला जोडलेला होता आणि वडगाव शेरी नव्हतं, ते हवेली विधानसभा मतदारसंघ होता, मोठा मतदारसंघ होता. आता उद्याच्या 2029ला पण मतदारसंघाची फेररचना होईल. मोठे मतदारसंघ कमी होतील. आपल्या पुण्यात कदाचित 810 मतदारसंघ झाले तर तुम्ही आश्चर्य वाटून देऊ नका. शहरात पिंपरी चिंचवडला पण 305 झाले तर आश्चर्य वाटून देऊ नका. हा पुढचा काळ आहे. ही निवडणूक महत्त्वाची आहे. आपण सगळ्यांनी एकोपा ठेवला पाहिजे. आपण आपल्यामध्ये समन्वय ठेवला पाहिजे. आज पुणे शहरामध्ये 8 उमेदवार आपण उभे केलेले आणि प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्याच्या करता महायुतीच्या घटक पक्षांनी, सर्व कार्यकर्त्यांनी मनामध्ये कुठलाही किंतु न ठेवता, गैरसमज न करून घेता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. आज आपल्याला पुन्हा
निर्विवादपणे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची सत्ता ही महायुतीची आणायची आहे, हा संकल्प घेऊन आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. काही ठिकाणी अजून म्हणावं तसा आळस झटकून कार्यकर्ते कामाला लागलेले नाही आहेत. तुम्ही एक गोष्ट घ्या लक्षात. मला आठवतंय की मागे आम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना अनेक जण उमेदवारी मागत होते. त्यावेळेस जगदीश मुळीक उमेदवार होते भारतीय जनता पक्षाचे. आम्ही महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत होती. परंतु त्यावेळेस बापूसाहेब पठारेंना आम्ही तिकीट नाकारलं. का तर त्याच्यापेक्षा उजवा उमेदवार म्हणून सुनील टिंगरे आम्हाला भावला आणि त्या ठिकाणी त्याला उमेदवारी दिली. तुम्ही त्याला निवडून दिलं. आज खरं तर जगदीश मुळीकांना पण आमदार व्हायचं होतं, सुनीलला पण आमदार व्हायचं होतं, इतरांची पण वेगवेगळ्या पदावर काम करण्याची मनापासूनची इच्छा आहे. आणि इच्छा का असू नये, शेवटी ध्येय काहीतरी मनामध्ये असलं पाहिजे. काहींचं उद्याच्याला महानगरपालिका किंवा हे वेगवेगळे महामंडळं, वेगवेगळ्या ठिकाणी विधान परिषद अशाही पद्धतीनं असू शकतं. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि मी आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे आम्ही ज्यावेळेस रामदास आठवले आणि बाकीच्या सगळ्यांच्या सहित बसलो की बाबा आता कशा उमेदवारी द्यायच्या, आम्हाला जरा तारेवरची कसरत करावी लागली. काही सिटिंग होते, काही ठिकाणी सिटिंग असताना तेवढ्याच ताकदीचे दुसऱ्याही पक्षाचे उमेदवार आपल्या महायुतीचे होते. ती गत वडगाव शेरीला झाली. आणि आता इथं कसं करायचं, साहजिकच विद्यमान आमदार म्हणून सुनील टिंगरेंना उमेदवारी मिळाली. जगदीश मुळीक पण तेवढ्याच तोलामोलाचे. लोकसभेला पण त्यांच्या नावाची चर्चा ही जे काही भारतीय जनता पक्षामध्ये चाललेली होती त्याच्यात मुरलीधर मोहोळ होते, जगदीश मुळीक होते, इतर काही सहकारी होते. परंतु पक्षाने मोहोळांना उमेदवारी दिली, ते खासदार झाले. त्याच मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या सगळ्या पुणेकरांचं प्रतिनिधित्व करतायत, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतायत. उमेदवारी अर्ज बाहेर मागे घ्यायचा दिवस होता 4 तारखेचा. आम्ही सगळेजण एकत्र बसलो होतो. प्रत्येक जण फोन एकमेकाला करत होतं. 3ला काही मिनिटं वेळ असताना आपल्या इथं एकोपा राहावा म्हणून अमित शहांनी भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांची, नेते मंडळींची मीटिंग बोलवली होती. आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं, आपण मोठा भाऊ आहोत, काम करताना सगळ्यांनी जसं कमळाचं चिन्ह घेऊन उभे आहेत त्यांना तर निवडून आणायचंच, पण धनुष्यबाण त्याचबरोबर घड्याळ आणि इतर मित्रपक्षांनी घेतलेल्या खुणा याही त्यांना जागा सुटलेल्या असतील तर तिथं आपल्याला त्यांना निवडून आणायचंय. वडगाव शेरीकरांनो, मागं एका मतानी वाजपेयी साहेबांचं सरकार केंद्राचं पडलेलं होतं. एक एक जागा महत्वाची आहे. ह्या जागेमध्ये मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आणि आमच्या इतर मित्र पक्ष RPI आणि इतर सहकाऱ्यांची ताकद आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही, गाढ राहून चालणार नाही. त्या दिवशी पक्षाचे आदेश मानून जगदीश मुळीकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तो अर्ज मागे घेतल्यानंतर फोनवर आम्ही सगळेजण मुंबईत होतो. सागर बंगल्यावरून आमच्या देखत देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला. तो तुम्हा कार्यकर्त्यांना भाजपच्या ऐकवला की आज पक्षाचं एक मान, पक्षाचा आदेश
हे जगदीश मुलकांनी ऐकलेले आहेत. आम्ही जगदीश मुलकांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना विधिमंडळाचा दरवाजा दाखवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. हे एक जबाबदार भारतीय जनता पक्षाचे नेते 5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री राहणारे, आत्ता 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री असणारे, आज महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळणारे त्यांनी सांगितलं आणि आम्ही तिथं बसलेलो होतो. त्याच्यामुळे आम्ही पण ऐकलेलं आहे. वडगाव शहरीकरांनो, आपल्यामध्ये अंतर पाडण्याचं काम केलं जाईल, दुही माजवण्याचं काम केलं जाईल, फूट पाडण्याचं काम केलं जाईल. आपण नीट वागलो तर आपल्याला 2 आमदार मिळणार आहेत, एक सुनील आणि एक जगदीश. तुम्ही काळजी करू नका. जसं हडपसरला 2 ताकदीचे होते, चेतन आणि योगेश. योगेशला घेण्यात आलंय, चेतन आता उभा आहे. अजूनही काही जागा विधान परिषदेच्या बाकी आहेत, त्या मुद्दाम मागे ठेवलेल्या आहेत. पण तुम्ही सगळ्यांनी एका जीवानी काम केलं पाहिजे. उद्याच्याला तुम्हाला सगळ्यांना, आम्हाला देवेंद्रजींना सांगता आलं पाहिजे, आम्ही आमची जबाबदारी पार पाडली, आम्ही महायुतीचा आमदार दिलाय, आता आम्हाला महायुतीचा दुसरा आमदार द्या आणि तो भाजपचा आमदार जगदीश मुळीक द्या. हे होतंय, हे आपल्याला करायचंय. पण आपण गाफील राहू नका, आपण कुठेही नावमेद होऊ नका. ह्या पद्धतीनं इथं काही जणांची आजही दडपशाही आहे, आजही त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. काही आपले महायुतीचे कार्यकर्ते प्रचार करत असताना फोन केला जातो, तुझ्याकडे बघून घेईल. अरे काय आम्ही हातात बांगड्या भरल्यात का बघून घे? मी या जिल्ह्याचा अनेक वर्ष पालकमंत्री आहे. मी जोपर्यंत सरळ आहे तोपर्यंत सरळ आहे. पण समोरच्यांनी वाकडेपणा केला तर आरेला कार्य म्हणण्याची देखील आमची ताकद आहे. आणि हे जे काही दमदाटी देत आहेत त्यांना आमदारकीचा दरवाजा मी दाखवलेला आहे. स्टँडिंग कमिटीचा चेअरमन मी केलेला आहे. त्याच्यावर यांची सगळ्यांची अंडी पिल्लं माझ्याकडे, तुम्ही काय काळजी करू नका. ज्या गावच्या बोरीत त्याच गावच्या बाबळी असतात. तुम्ही फक्त मजबूतीनं राहा, तुम्ही गाफील राहू नका. आपण केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे. मोदी साहेब 4.5 वर्ष तिथं अजून सरकार राहणार आहे. पुढे एनडीएचं सरकार येणार आहे. महाराष्ट्राला भरभरून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पहिल्याच कॅबिनेटला वाढवण बंदर 75,000 कोटीचं त्यांनी आपल्या महाराष्ट्राला पालघरचं त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यातून 10 ते 12 लाख मुलामुलींना रोजगार आणि संपूर्ण देशाला त्या बंदराचा उपयोग निर्यात आयात करण्याच्या बाबतीमध्ये होणार आहे. जगातल्या 10 बंदरापैकी एक ते बंदर आहे. आम्ही स्वतः पंतप्रधानांच्या बरोबर एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आम्ही बाकीचे सगळे आपल्या महायुतीचे घटक पक्षांचे सगळे सहकारी तिथं हजर होतो. स्वतः पंतप्रधानांनी भूमिपूजन केलेलं आहे. प्रश्न आहेत ते सोडवण्याची धमक आणि ताकद आपल्यात आहे. आज या राज्याला पुढे घेऊन आपण चाललोय. आपण सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. आत्ताच सकल मातंग समाजाने आपल्या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं चिरागनगरमध्ये स्मारक करायचं आहे. त्याच्याकरता 300 कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे. त्यामध्ये वाटेगावच्या जन्मस्थळाला तिथं विकास करायचा आहे. तिथं 25 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात एक जागा होती 5 एकर. जमिनीचे पैसे कुणी द्यायचे प्रश्न होता. मी सरकारमध्ये होतो, 86 कोटी रुपये दिले, जागा ताब्यात घेतली. आता अतिशय लौजी वस्ताद साळवेंच्या नावाला साजेस अशा पद्धतीचं स्मारक तिथं 5 एकरामध्ये होतं आहे. एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजींनी त्याचं भूमिपूजन केलं आहे.
असेच माझे मातंग समाजाचे कार्यकर्ते आमच्या तिघांकडे आले. म्हणले बार्टीचा उपयोग आम्हाला जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही, इतरांना जास्त होतो. स्पष्ट सांगतो, नवबौद्धांना जास्त होतं असं त्यांचं म्हणणं होतं. आज मातंग समाज पण महत्वाचा आहे. त्यांच्याकरता बार्टीच्या धर्तीवर आरटी संस्था काढली. आम्ही थांबलो नाही, त्यांनाही न्याय दिला. माझे मुस्लिम समाज आहे, त्यांच्याकरता मार्टी संस्था काढली, न्याय दिला. जाणीवपूर्वक काहीतरी फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. जसा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला, संविधान बदलणार. अरे कोण संविधान बदलणार? घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान इतकं अतिउत्तम अत्युच्च दर्जाचं आहे की जगाला हेवा वाटावा अशा प्रकारचं ते संविधान आहे. त्याचा आदर आम्ही 140 कोटी जनता करतो. आणि तुम्ही फेक नरेटिव्ह करता की बदलणार. तुम्ही सांगता आरक्षण काढणार, तुम्ही सांगता घटना बदलणार. का खोटं बोलता? आज पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा शपथ घेत असताना आम्ही तिथं शपथविधीला होतो एनडीएचे घटक म्हणून. तिथं टेबल होतं, बाबासाहेबांचं संविधान तिथं ठेवलं होतं. पहिल्यांदा पंतप्रधान तिथं गेले, तिथं नतमस्तक झाले आणि मग शपथ घेतली. न्याय देवता डोळे बंद करून न्याय द्यायचा असा ह्याच्या आधी न्याय देवतेची मूर्ती आपण बघायचो, चित्र बघायचो. आता पट्टी काढून टाकली. हातामध्ये एका संविधान दिलंय, एका हातात तराजू दिला. एवढं संविधानाला आपण महत्व देतो. आणि हे काय बगलबच्चे सांगताय? संविधानाच्या गप्पा तुम्ही मारताय. अरे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्याचं काम त्या काँग्रेसवाल्यांनी केलं आणि आता यांना पुळका आलाय. एवढा जर बाबासाहेबांच्या बद्दल आदर होता तर का नाही बाबासाहेबांना त्या काळामध्ये बिनविरोध निवडून दिलं? एवढ्या जागा होत्या, काय एका जागेने झालं असतं? यांचं खायचे दात वेगळे, ह्यांच्या ओठात एक आहे, पोटात एक आहे. काल पण मी तर आश्चर्यचकित झालो. वडगाव शहरीकरांनो, तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जबाबदार नागरिक आहात, कार्यकर्ते आहात, उद्याचे नेते आहात, उद्याचे नगरसेवक नगरसेविका आहात. झालं काय? मी त्यांचा जाहीरनामा वाचला, आज पेपरला आलंय पहिल्या पानावर, पंचसूत्री का काहीतरी. मी तुमच्या राज्याचा अर्थमंत्री म्हणून आता 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय. माझ्या मायमाऊली इथं बसल्यात. आम्ही एकनाथराव देवेंद्रजींनी ठरवत असताना एक अशा प्रकारचा अर्थसंकल्प आणायचा की तो महिलांना पण आपलासा वाटला पाहिजे, युवा युवतींना आपलासा वाटला पाहिजे, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना आपलासा वाटला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही घटक राहता कामा नये आणि त्या पद्धतीच्या योजना आणल्या. मुलींची शिक्षणाची योजना आणली. माझ्या मायमाऊलींना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. 3 गॅस सिलेंडर मुफ्त द्यायचं वर्षाला, उज्ज्वला ती योजना आणली. माझ्या शेतकऱ्यांच्या करता 3, 5, 7.5 हॉर्सपावर वीज बिल माफ करण्याची योजना आणली. शेतीच्या पंपाचं, शेतकऱ्यांना दुधाचा दर परवडेना, तिकडं भाव वाढवावे तर ग्राहकाला परवडेना. ग्राहकालाही परवडलं पाहिजे, शेतकऱ्यालाही परवडलं पाहिजे. त्यांना अनुदान सुरू केलं. लिटरला 7 रुपये त्यांच्या डायरेक्ट अकाउंटला टाकतोय. आणि या सगळ्या योजना हातात पैसा नाही. त्यांचा जे काही आधार कार्ड होतं लिंकअप केलं, डीबीटी केलं, अकाउंटला डायरेक्ट पैसे. शेतकऱ्यांना झिरोचं लाईट बिल दिलं, गॅसचे पैसे डायरेक्ट अकाउंटला, दुधाचे पैसे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला. पारदर्शक कारभार. आणि हे सगळं करताना वडगाव शहरीकरांनो, तुम्हाला माहिती आहे अर्थसंकल्पात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जो भार उचलावा लागला ना तो 75,000 कोटीचा आहे. 45,000 महिलांना, 15,000 वीज पंपाला माफी, 2,500 माझ्या मुलींच्या शिक्षणाला फ्री, 50% होतंच पहिलं, राहिलेले 2,500 गॅस सिलेंडरला,
अशा पद्धतीनं 45 आणि 5 50 आणि 10 ते 60 आणि हे 5 75 आणि 6,000 8,000 10,000 स्टायपन तुमचं प्रशिक्षणार्थी त्याला 10,000 कोटी 75,000 कोटी आणि हे करताना आमच्यावर काय आरोप केलं राज्याला कर्जबाजारी केलं राज्याची तिजोरी खाली केली आता राज्याचा विकास कसा होणार अहो एवढ्या काही त्यांना तर महिलांना सांगितलं ही फसवी गोष्ट आहे मग पैसे मिळाले तर म्हणले अरे 1,500 रुपये दिले अरे तुम्ही सत्तेवर असताना 1.5 रुपये पण दिला नाही काय सांगता 1,500 रुपये दिले स्वतः काही करायचं नाही दुसऱ्यांनी योजना आणली तर नावं ठेवायची ही तुमची नीती आणि कोर्टात गेले ही योजना माझ्या महिलांची बंद करायला कोर्टाने त्या ठिकाणी नाकारलं आमच्याकडे येऊ नका म्हणून सांगितलं नंतर म्हणले आमचं सरकार आल्यावर आम्ही ती योजना बंद करू अरे पण तुमचं सरकार येऊन द्यायला माझ्या माय माऊली काय गप्पा बसणार आहेत त्या तिथं जाऊन घड्याळाचं धनुष्यबाणाचं आणि कमळाचं बटन दाबणार आहेत तुम्ही कसे येणार हा माझा त्यांना सवाल आहे कारण माझ्या लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवायची माझ्या शेतकऱ्यांची वीज माफीची योजना चालू ठेवायची माझ्या स्टायपन 6 महिन्याचा कोर्स देऊन सरकारी सर्टिफिकेट द्यायची योजना चालू ठेवायची त्या मुलाला मुलीला नोकरी मिळाली पाहिजे ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे त्या सर्टिफिकेटच्या जोरावर तिला बँकेचं लोन मिळालं पाहिजे हे आमचं काम आहे या पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय आणि आता काय केलं त्यांच्या लक्षात आलं फिरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना फार पॉप्युलर झाली पैसे जुलै ऑगस्टचे तर 3,000 जुलै ऑगस्टला दिले सप्टेंबरला 1,500 दिले आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरला दिले 7,500 मिळाले की नाही हात वर करा तेव्हा काय सगळ्यांना पैसे मिळाले आज माझ्या मायबाऊला आम्हाला अभिमान आहे माझ्या बहिणी सांगतात दादा यावेळेस दिवाळी बरी झाली आम्ही साड्या आणल्या आम्ही कपडे आणले कोण म्हणतं आम्ही पैंजण केलं कोण म्हणतं नातीला कानातलं केलं कोण आणखीन काय म्हणतंय ठीक आहे तुमचा तो अधिकार आहे तुम्हाला सबल करायचं आहे तुम्हाला सक्षम करायचं आहे ही महायुती सरकारचं धोरण आहे आता यांनी काल काय काढलं इतके दिवस आम्हाला नावं ठेवली कर्जबाजारी केलं हे केलं तिजोरी खाली केली 75,000 कोटीच्या योजना त्यांनी काल पंचसूत्री जाहीर केली आता म्हणले आम्ही जास्त पैसे देणार 3,000 आम्ही ग्रॅज्युएटवाल्यांना सुशिक्षित बेकारांना 4,000 देणार अजून काहींचं कर्ज माफ करणार वेळेत कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 देणार म्हणले मुलींना जसं मोफत शिक्षण तसं मुलांना मोफत शिक्षण तेही देणार एवढ्या घोषणा केल्यात काय तुम्हाला सांगू त्याचा हिशोब केला कारण मी अर्थमंत्री मी माझी काही अर्थ विभागाच्या सचिवांशी चर्चा केली म्हणलं या सगळ्या घोषणाला किती पैसे लागतील ते म्हणले 3 लाख कोटी 3 लाख कोटी आपल्या पगाराला पैसे किती लागतात माहिती आहे राज्याच्या क्लास 1 क्लास 2 क्लास 3 क्लास 4 नंतर तुमचे IAS IPS ऑफिसर सगळ्यांचा खर्च आहे पगार पेन्शन आणि काढलेल्या कर्जाचं व्याज हे दरवर्षी आपल्याला साधारण 3.5 लाख कोटी द्यावे लागतात म्हणजे हे 3.5 हे 3 लाख कोटी झाले 6.5 लाख कोटी आपलं उत्पन्न 6.5 लाख कोटी आणि बाकीचं काय रस्ते बिस्ते तसेच सोडायचे का इतके थपा मारतात माझं जाहीर आव्हान आहे महाराष्ट्राला बनवू नका फसू नका आम्ही 75,000 कोटीच्या योजना दिल्या आम्हाला नावं ठेवली 3 लाख कुठून आणणार आहेत कोटी बरं सांगायलाही कारण नाही केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे आम्ही तिथनं आणू अरे ते तर आमच्या विचाराचं आहे ते कसे तुम्हाला पैसे देतील नियमाने देतील अधिकचे कसे देतील
त्यामुळं या घोषणा फसव्या आहेत. त्यांना माहिती आहे की आता एकंदरीत वातावरण महायुतीला पोषक होत चाललंय. मग असं तसं आता आपला पराभव होणार. माणूस ज्यावेळेस पूर्णपणे खचतो त्यावेळेस कशालाही होय म्हणतो. कुणी मागितलं तुला दिलं, तुला दिलं, तुझं केलं, तुझं ठरवलंय. अरे काय ठरवलंय? ही जी काही पद्धत आहे महाराष्ट्राला अशा पद्धतीनं कुणी फसवण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. काल मात्र महाविकास आघाडीच्या लोकांनी मुंबईमध्ये सभा घेऊन, मी अतिशय जबाबदारीने सांगतो, 3 लाख कोटी रुपये हे आणू शकत नाही, उभे करू शकत नाही. बाकीच्या डेव्हलपमेंटची कामं सगळी ठप्प होतील आणि नंतर म्हणतील मागं देखील काँग्रेसने असंच केलं. 2003ला मोफत वीज देतो म्हणून सांगितलं. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, बिल दिलं 0चं. विलासराव मुख्यमंत्री झाले, म्हणले आपल्याला परवडत नाही, आम्ही इथनं पुढं बिलं देणार, आणि लगेच बिलं द्यायला सुरुवात केली. तसं उद्याच्याला सांगायला मोकळे. आम्हाला वाटलं उत्पन्न चांगलं होतं, आम्हाला काय माहिती उत्पन्न इतकं कमी झालं. काही सांगतील, खोटं बोल पण रेटून बोल, हा त्यांचा धंदा आहे. वडगाव शहरीकरांनो, ही गोष्ट तुम्ही कार्यकर्ते आहेत, महायुतीचे कार्यकर्ते आहेत, हा मेसेज तुम्हाला घरोघरी पोचवावं लागेल. ही दिशाभूल आहे, ही फसवणूक आहे, हे गुमराह करण्याचा कार्यक्रम आहे. हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आता आपले घटक पक्ष, मित्र पक्ष यांना उद्याच्या काळामध्ये वेगवेगळी महामंडळ आहेत, वेगवेगळी पदं आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला संधी देता येते. त्या ठिकाणी संधी देण्याचं काम आम्ही करू, त्याबद्दल आपण काळजी करू नका. मी यावेळेस सुरुवातीपासून एकदम शेवटी वेगवेगळी पदं देण्याच्या ऐवजी निवडणुका झाल्या, एकदा मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं, सरकार स्थापन झालं की लगेचच आपण त्या पहिल्या 4-1 महिन्यात त्या कामाला लागून त्याही कामाचा निपटारा त्या ठिकाणी करू. हाही निश्चितपणे ठाम विश्वास माझ्या महायुतीच्या घटक पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व नेत्यांना, सर्व सहकाऱ्यांना मी या निमित्तानं देतो. आज अल्पसंख्याक समाजाला ह्या महायुतीच्या सरकारने गेल्या वर्षभरात 1000 कोटी रुपयाची तरतूद केली. त्यांचे जे काही पगार होते मदरशांचे, शिक्षकांचे 6000चे 16000 केले, 8000चे 18000 केले. त्याच्यामध्ये बचत गट 2800 15 जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आले. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना परदेशात पाठवायला, गरीब मुलामुलींना, आमच्या मायनॉरिटीच्या प्रतिवर्षी एका विद्यार्थ्याला 40 लाख रुपये आम्ही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. 30 कोटी रुपये आमच्या सरकारची गॅरंटी होती, ती मौलाना आझाद महामंडळाला 500 कोटी रुपये केली. मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल हे 1000 कोटीपर्यंत केलं. आणि सारथी, महाज्योती, त्याच्यामध्ये बार्टी, आरटी, या अमृत, ह्याच धर्तीवर माझ्या अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था मार्टी आम्ही स्थापन केली. आम्ही सगळ्याला न्याय देतोय. मी तर सोशल इंजिनिअरिंग केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार देत असताना मला जागा मर्यादित आल्या, त्या जागेत 10% मी मायनॉरिटीला संधी दिली. 10%पेक्षा जास्त मी आपल्या आदिवासी प्रतिनिधित्वांना संधी दिली. 10%पेक्षा जास्त मागासवर्गीयांना संधी दिली, ओबीसींना संधी दिली, सर्वसाधारणला संधी दिली, महिलांना संधी दिली. अशा पद्धतीनं सोशल इंजिनिअरिंग मी करून दाखवलेलं आहे. तुम्ही नावं बघा, उमेदवार बघा. शेवटी आपल्याला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र पुढे नाहीच आहे. माझ्या नगर रोडला, माझ्या सोलापूर रोडला, माझ्या वेगवेगळ्या जे पुण्याला जोडणारे रोड आहेत, इथं ट्रॅफिकची कोंडी होती. नितीन गडकरींनी त्याच्यामध्ये आपल्याला शब्द दिला आहे, ब्रिज करायचे. ते बोलतात तसं वागतात.
त्यांची मदत आपण घेतोय। त्याच्यामध्ये आपण मुळशी धरणाचं पाणी आपल्याला कमी वरसगाव पंचायत खडकवासला टेमघरचं पडतंय, ते पाणी आपल्याला आणायचंय, त्याकरता आपण प्रयत्न करतोय। आपल्या इथं मेट्रो आपल्याला सर्व दूरपर्यंत न्यायची आहे, ही मेट्रो वाघोलीपर्यंत न्यायची आहे, तिकडं मेट्रो आपल्याला उरळी कांचनपर्यंत, तिकडं सासवडपर्यंत, इकडं निगडीपर्यंत, तिकडं कात्रजपर्यंत, तिकडं आपल्या इथं चांदणी चौकापर्यंत, अशा सर्व दूरपर्यंत मेट्रो न्यायची। हिंजेवाडीच्या मेट्रोचं काम चाललेलं आहे। दळणवळणाचं उत्तम माध्यम केंद्राची मदत घेऊन आपण करू शकतो, कारण केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे। ह्या गोष्टी मतदारांना सांगितल्या पाहिजे, ह्याच्यामध्ये गाफील राहू नका। खूप काही आपलं उजवं आहे, आम्ही कारभार चांगला केलेला आहे, आम्ही राज्याला एक बळकट करण्याचा कार्यक्रम केलेला आहे, राज्य पुढे नेण्याचा कार्यक्रम केलेला आहे। समाजातल्या सर्व घटकाला हे आपलं राज्य आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, अशा पद्धतीचं वातावरण गेल्या काही वर्षात एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी निर्माण केलेलं आहे। आता कार्यकर्त्यांची कसोटी आहे, कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करावं, कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका। दिवस फक्त कमी राहिलेले आहेत, कुठं बाहेर फिरायला जाऊ नका। 20 तारखेपर्यंत इथंच राहा, 20 तारीख झाल्यावर कुठं फिरायला जायचं तिथं फिरायला जावा। आपण तीर्थक्षेत्राला नेण्याचाही कार्यक्रम वयस्कर लोकांच्या करता केलेला आहे, त्याच्यावर तिथंही काळजी नाही। महिलांना 50% ST मध्ये त्या ठिकाणी सवलत दिलेली आहे। 75च्या वरच्या माझ्या पुरुष आणि स्त्रियांना मोफत ST प्रवास केलेला आहे, का ते वयस्कर आहेत, त्यांना तिथं उतारवयात देवदर्शनाला जाता आलं पाहिजे, पाहुण्या रावळ्यांना भेटायला जाता आलं पाहिजे, मुलीकडं नातवंडाकडे जाता आलं पाहिजे। हे काम महायुतीनं केलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि त्या पद्धतीनं आर्थिक शिस्त न मोडता तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांच्या, राजर्षी शाहू महाराजांच्या, त्या ठिकाणी महात्मा फुलेंच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा कारभार आम्ही सगळेजण करतोय। त्याला अधिक बळकट करण्याचं काम, पुन्हा तो अधिक जोमाने पुढे नेण्याचं काम, आणि देशामध्ये हे महाराष्ट्र राज्य एक प्रगत राज्य, अशा प्रकारची राज्याची जी ओळख आहे, ती ओळख आपल्याला ठेवण्याच्या करता खोटं सांगतात की परराज्यामध्ये उद्योगधंदे चाललेत, नाही चालले। आज जगातली सगळ्यात जास्त गुंतवणूक ही भारताचा विचार करता कोणत्या राज्यात होती, तर ती भारतातल्या महाराष्ट्रामध्ये होती। हे रेकॉर्डवर आहे। परवाच देवेंद्रजींनी पण ते स्टेटमेंट केलं आहे, आम्ही खोटं बोलणार नाही, खोटं बोलणं आम्हाला पटत नाही, ते आमच्या रक्तात नाही। आणि म्हणून माझी विनंती आहे की आता या महाविकास आघाडीनं फसव्या घोषणा, फसवा जाहीरनामा हा चालू केलेला आहे, त्याला भूलू नका। त्यांनी मागं ज्या घोषणा केल्या, नंतर तर त्यांच्या त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ती निवडणुकीत मतं मिळवण्याच्या करता घोषणा होती, ती काही सरकार चालवण्याच्या करता नव्हती। आम्ही तुम्हाला योजना दिल्या, ते सरकार चालवत असताना तुम्हाला लाभ दिलेला आहे। आम्ही घोषणा त्या ठिकाणी केल्या नाही, आम्ही कार्यक्रम दिला, राबवला, तुमच्यापर्यंत पोहोचवला, आणि मग मतं मागण्याच्या करता तुमच्याकडे आलेलो आहे। ही गोष्ट कार्यकर्त्यांनो, मतदारांना सांगा। पुन्हा सांगतो, कुणाच्या दबावाला बळी पडू नका, कुणालाही घाबरण्याचं कारण नाही, आपण काही चुकीचं करत नाही। शेवटी कायदा नियम सगळे सगळ्यांना सारखे आहेत, आणि उद्या काही केलं तर आम्ही आहे ना, उद्या काही केलं तर उद्या 2-2 आमदार तुम्ही करणार आहे ना, त्याच्यावर तुम्ही काय काळजी करताय? या पद्धतीनं वडगाव शहरी परिसराचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आपण एकमेकाला साथ देऊया, हेच मला ह्या महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं सांगायचं आहे। कृपा करून मित्रपक्षांनी मला बोलवलंच नाही, माझं नावच घेतलं नाही, मला भाषणच करून दिलं नाही। आम्ही आता पुढं सभांना जात असताना प्रमुख लोक आमच्या आधी एखादा बोलेल आणि मग वक्ता महत्त्वाचा बोलेल,
आणि ते पुढच्या सभेला जातील. कारण कमी वेळेत हेलिकॉप्टर आणि विमानाने जास्तीत जास्त सभा घ्यायच्यात. आज धुळ्यामध्ये सभा होती. देवेंद्र फडणवीस बोलले, लगेच पंतप्रधानांना बोलायला दिलं. ज्यांना बोलायचंय त्यांनी महत्त्वाचे वक्ते यायच्या आधी जी काही भाषणं करायची ती करा. आम्ही कुणी 1ला येणार असेल 12ला सभा लावा, 12 ते 1 सगळं उरकून घ्या. परत काय म्हणतील, आम्हाला वक्त्याच्या देखत भाषण करायचंय. तुमचं भाषण टेप केलं जाईल, आम्हाला नंतर ऐकवलं जाईल. काही काळजी करू नका, पण शिस्त पाळा. कारण मला माहिती आहे, मी अनेक वर्ष अनेकांना बरोबर घेऊन काम केलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी करता काही काही नाराज होतात आणि त्या नाराजीचा फटका उमेदवाराला बसतो, निवडणुकीला बसतो. तसं बाबांनो होऊन देऊ नका. हे तुमच्या माझा घरचं लग्न नाही आहे, ही आपली सगळ्यांची राज्याच्या भल्याकरताची जबाबदारी आहे. हे मात्र नाकारूता कामा नये अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि आपण सगळेजण इथं भर दुपारी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं स्वागत देखील करतो. माझ्या मायबाऊली एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या त्या माझ्या बहिणींना पण सलाम करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक प्रवेश आहेत इथं गणेश खांदवे, त्यानंतर नवनाथ रागपसरे आणि प्रवीण कांबळे यांचा प्रवेश आहे दादांच्या हस्ते. आणि सर्व उपस्थित मान्यवर